श्री स्वामी समर्थ. गुरुवारी जो पण स्वामी भक्त ही कथा ऐकेल, स्वामी त्यांची संपूर्ण इच्छा पूर्ण करेल, त्यांच्या आयुष्यातील सगळे संकट सोडवून देतील. आज ही कथा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. जो व्यक्ती ही कथा पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या मनातील आयुष्यातील अडथळे हळूहळू कमी होऊन जाईल. कारण ही फक्त गोष्ट नाही तर प्रत्यक्ष कृपेचा अनुभव आहे. म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाही तर लाखो भक्तांच्या आयुष्याला आधार देणारा श्वास आहेत. आणि हे शब्द ज्यांनी दिले ते म्हणजे स्वामी समर्थ. अनेक वर्षांपूर्वी अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक गरीब, निर्धारपण मनाने प्रचंड श्रद्धावान माणूस राहत होता. घरात अन्न नव्हतं, अंगावर फाटके कपडे, गावात मान नव्हता, काम मिळत नव्हतं आणि वरून कर्जाचा डोंगर पण होता. त्याच्या ओठावर एकच नाव होतं, स्वामी समर्थ. रोज सकाळी तो उपाशी पोटी स्वामींच्या दर्शनाला जात असे. लोक त्याची थट्टा करत ते, तुझ्या स्वामींनी तुला काय दिलं असं विचारत, पण तो फक्त हसत म्हणायचा, मला विश्वास दिला. एक दिवस परिस्थिती इतकी बिकट झाली की घरातल्या लेकरांना औषधासाठीही पैसे नव्हते. डोळ्यात अश्रू घेऊन तो स्वामींच्या चरणी कोसळला आणि म्हणाला, स्वामी, आता तुम्हीच आहात. त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, उद्या पूर्वेकडे जा. दुसऱ्या दिवशी तो न विचारता चालू लागला आणि गावाबाहेर एका शेतकऱ्याला बैल सांभाळायला माणूस हवा होता. तिथून त्याला काम मिळालं. हळूहळू मेहनतीमुळं त्याच्यावर विश्वास बसला. उत्पन्न वाढले, लेकरू बरे झाले, कर्ज फिटले आणि काही वर्षात तोच माणूस गावात मानाने ओळखायला जाऊ लागला. पण चमत्कार एवढाच नव्हता. त्याच्या स्वभावात शांतता आली, भीती नाहीशी झाली आणि संकट आले की तो घाबरत नसे. कारण त्याला ठाऊक होतं, स्वामी पाठीशी आहेत. स्वामी समर्थांनी कधीच सोन्याचा डोंगर दिला नाहीत, पण उभं राहण्याची शक्ती दिली. हार न मानू देण्याची जिद्द दिली आणि हीच खरी कृपा आहे. म्हणून आजही हजारो लोक अक्कलकोटला जातात, कारण त्यांना माहीत आहे की स्वामी शरीराने नसेल तरी शक्तीने आजही जिवंत आहेत. आणि जो भक्त मनापासून हाक मारतो त्याला ते उत्तर नक्कीच मिळतं. ही कथा फक्त त्या गरीब भक्ताची नाही तर प्रत्येक त्या माणसाची आहे जो संकटातून असूनही श्रद्धा सोडत नाही. कारण जिथे विश्वास संपत नाही तिथे स्वामीची कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ.